राजारामपुरीतील महेंद्र ज्वेलर्स सादर करत आहे एक अभिनव आणि सामाजिक उपक्रम, लाडक्या लेकीचा सन्मान। ज्या कुटुंबामध्ये एकुलती एक कन्या आहे त्यांनी त्या मुलीचं कर्तृत्व, योगदान, संघर्ष, जिद्द, विचार याबद्दल 20 ओळीची लेखी माहिती महेंद्र ज्वेलर्स मध्ये आणून द्यावी। परीक्षकांनी निवडलेल्या कर्तृत्ववान लाडक्या लेकीचा विशेष सन्मान होईल, तर सहभागी सर्व कन्यांना प्रशस्ती पत्र आणि भेटवस्तू दिली जाईल। लक्षात ठेवा, ही स्पर्धा नाही तर हा उपक्रम आहे घरातील एकुलत्या एक कन्या असलेल्या कर्तृत्ववान मुलींना प्रोत्साहन देण्याचा। 20 जानेवारी ते 10 फेब्रुवारी पर्यंत राजारामपुरी येथील महेंद्र ज्वेलर्स मध्ये नाव नोंदणी करा, लेखी माहिती आणून द्या आणि आपल्या लाडक्या कन्येचा उचित सन्मान करा। अधिक माहितीसाठी संपर्क महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, 3री गल्ली, मेन रोड, कोल्हापूर। महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे शहराची हद्दवाढ रखडली, बाबा इंदुलकर। कोल्हापूर महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडत असतात शहराच्या हद्दवाढीचा मुद्दा पुन्हा एकदा धगधगू लागला आहे। आज हद्दवाढ कृती समितीची अतिरिक्त महापालिका आयुक्त राहुल रोकडे यांच्यासोबत महापालिका सभागृहात बैठक पार पडली। शहराच्या हद्दवाढीच्या मागणीनंतर वारंवार प्रशासन आणि नेत्यांना हद्दवाढ कृती समितीने निवेदने दिली, मात्र अद्यापही ठोस निर्णय झाला नाही। गेल्या 3 फेब्रुवारीला महापालिका सभागृहात नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक विनय झगडे यांच्यासोबत बैठक पार पडली होती। यावेळी अहवाल सादर करण्याबाबत निर्णय झाला होता। आज सादर केलेल्या अहवालात असंख्य त्रुटी असून जनसंख्येबाबत खोटा आकडा टाकून अधिकाऱ्यांना पाठवायचं आणि हद्दवाढ रोखण्याचा महापालिकेचा डाव असल्याचा आरोप बाबा इंदुलकर यांनी केला। टाउन प्लॅनिंग विभागाला हद्दवाढ करून द्यायचा नाही असाही आरोप त्यांनी बैठकीत केला। यावेळी बोलताना बाबा इंदुलकर म्हणाले, कोल्हापूर शहराची हद्दवाढ 72 वर्षापेक्षा जास्त काळ रखडली। प्रत्येक वेळेला आमच्या समोर राजकीय दृष्टी नाही, राजकीय इच्छाशक्ती नाही म्हणून तुटली आहे असं आम्हाला सांगत होते। पण आमचं वैयक्तिक अभ्यासात असं मत होतं की हा विषय राजकीय नसून कायद्याचा विषय आहे। टाउन प्लॅनिंग नगररचना कायद्याशी विषय लिहिलेला आहे आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाशी हा निगडीत आहे। लोकांना पटत नव्हतं आणि आज ते सत्य ठरलं। तरी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांनी हा तांत्रिक अहवाल सादर करतो, वेळेत सादर करतो असे म्हटले होते, ते सहाय्यक संचालक नगररचना विभाग कोल्हापूर महानगरपालिका गायब झाले। गायब म्हटलं चुकणार नाही, ते बैठकीला उपस्थित झाले नाहीत आणि फोन केल्यानंतर मी 2 आठवडे येणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। आम्ही असं आहे, कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे आणि त्यांच्या सुप्त इच्छेमुळे कोल्हापूर शहराची हद्दवाढ ते जाणीवपूर्वक रोखत आहेत। आम्ही कृती समिती हे खपवून घेणार नाही। आम्ही आता कुणाशीही लढायला तयार आहोत। आम्ही हद्दवाढ मिळवूनच राहणार। आता जो त्यांनी कच्चा अहवाल केला होता त्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी आहेत आणि विसंगत माहिती दिलेली आहे, ज्यामुळं आपली हद्दवाढ पुन्हा रोखू शकते। आम्ही असं म्हटलंय की हा अपूर्ण चुकीचा अहवाल आहे, आम्ही मदतीला येतो। चांगला आपण तंतोतंत कायद्याला धरून आपण अहवाल तयार करूया, ते करायचं ठरलेलं आहे। उद्या प्रशासक मॅडम कोल्हापुरात पोहोचतायत आणि प्रशासक मॅडम कोल्हापुरात पोहोचल्यानंतर येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये त्यांची वेळ घेऊन हा अहवाल मुंबईला रवाना करायची तारीख आम्हाला अतिरिक्त आयुक्त करणार आहेत। बैठकीत सारखे पवार, महेश जाधव, बाबा पाटे, दिलीप देसाई, सचिन चव्हाण, अशोक भंडारे, सचिन पवार, रुपाराणी निकम, सुभाष देसाई, राजू जाधव यांच्यासह हद्दवाढ कृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता पवार, कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।